Hello everybody, how are you all? Yes, you may be fine. Yesterday we have seen the article and which was the article that it was the amplitude of SHM, frequency of SHM and period of SHM with the derivation. Okay, now we will see what is phase in SHM. The phase in SHM is actually the state of oscillation. म्हणजे फेज म्हणजे हा एक स्टेट ऑफ ऑसिलेशन असतो आणि हा जो आहे फेज इन ऑसिलेशन माहीत व्हायसाठी आपल्याला काय काय कोणत्या गोष्टींची गरज असावी लागते. पहिले पोझिशन ऑफ पार्टिकल आपल्याला माहिती पाहिजे. दुसरं डायरेक्शन ऑफ वेलोसिटी आपल्याला माहिती पाहिजे. तिसरं ऑसिलेशन नंबर ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम हे माहिती पाहिजे. सपोज आता हे आपलं मेन पोझिशन आहे आणि इकडच्या साईडला 90 डिग्री आहे तर ते पॉझिटिव्ह आहे आणि इकडच्या जे डायरेक्शनला जे आहे ते 180 आहे आणि ते निगेटिव्ह आहे. असं ते ऑसिलेशन करतं ऑसिलेटर. तर आता जेव्हा आपण ह्या फेज इन SHM जेव्हा आपण बघू त्याच्या केसेसमध्ये तेव्हा आपल्याला हे गरजेचं ठरेल की हे नेमकं काय आहे ते. बरोबर. आता आता आपण बघूया की जर जर आपल्याला स्टेट ऑफ ऑसिलेशन जर माहिती करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टीची गरज पडते. फक्त डिस्प्लेसमेंट जे आहे फक्त डिस्प्लेसमेंट आपल्याला इनफ नाहीये किंवा डिस्प्लेसमेंट फक्त डिस्प्लेसमेंट असूनच आपल्याला चालत नाहीये. आपल्याला त्याचं गिवन पोझिशन आहेत दोन पॉसिबल डायरेक्शन वेलोसिटीच्या ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे अँड ते रिपीट होत असतात. कशासाठी? सक्सेसिव्ह ऑसिलेशन साठी. म्हणजे इन ओनली knowing only the displacement is not possible for the state of oscillation because at a given position there are two direction of velocity and it repeats for successive oscillation. तसंच वेलोसिटी साठी सुद्धा ओनली वेलोसिटी फक्त वेलोसिटी गरजेचं नाहीये आपल्याला माहिती असून त्यामध्ये दोन डिफरंट पोझिशन सेम वेलोसिटीचे सुद्धा असतात. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण ते जे आहेत ते स्टेट ऑफ ऑसिलेशन बोथ रिपीट ते जे दोन डिफरंट पोझिशन्सला त्या दोन्ही डिफरंट पोझिशनला ते सक्सेसिव्ह ऑसिलेशनला रिपीट होत असतात. बरोबर. ते टेक्स्टबुक मध्ये गिवन आहे तुमच्या की knowing only the displacement is not enough because at a given position there are two possible directions of velocity and it repeats for the successive oscillations. And similarly, knowing only the velocity is not enough because there are two different positions for the same velocity. Even after this, both these repeat for the successive oscillation. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये गिवन आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. बरोबर. पुढे आहे आपल्याला त्याच्या केसेस आपल्याला बघायचे आहेत. काय त्याची केस आहे? फर्स्ट केस नंबर 1 जी आहे जर थीटा जे आहे 0 जर असेल तर फर्स्ट केस जी आहे थीटा जी आहे जर 0 असेल तर काय होतं? indicates that the particle is at mean position. जर पहिली केस काय आहे जर थीटा जर 0 असेल तर आपला पार्टिकल जो आहे तो मीन पोझिशनला आहे आणि तो पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह करतोय ड्युरिंग बिगिनिंग द
फर्स्ट ऑसिलेशन तो परफॉर्म करतोय आणि त्याचा फेज अँगल जो आहे तो फेज अँगल त्याचा थीटा इज इक्वल टू 360 डिग्री 360 degree or 2 pi raised to c is the beginning of the second oscillation and so on for the successive oscillation. बरोबर. आता दुसरी केस आहे जेव्हा थीटा इज इक्वल टू 180 डिग्री दुसरा आहे थीटा इज इक्वल टू 180 डिग्री हे काय होतं हे इंडिकेट काय करतो तो आपल्याला theta is equal to 180 degree indicates that during the first oscillation the particle is at the mean position and moving हे सुद्धा फर्स्ट ऑसिलेशन ला तो मूव होतोय आणि मूविंग टुवर्ड्स द निगेटिव्ह डायरेक्शन म्हणजे ह्या डायरेक्शनला तो मूव होतोय आणि सिमिलर स्टेट टू द सेकंड ऑसिलेशन. Okay, and so on for the successive oscillation. आता थर्ड केस आहे जेव्हा theta is equal to 90 degree or pi by 2 raised to c असेल तर काय होईल the particle is at the positive extreme position for during the first oscillation. बरोबर. जेव्हा थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर पार्टिकल जो आहे तो एकदम एक्स्ट्रीम पोझिशनला असेल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे आणि ड्युरिंग फर्स्ट ऑसिलेशन त्याचं ऑसिलेशन जे आहे ते फर्स्ट ऑसिलेशनच आहे आणि फॉर सेकंड ऑसिलेशन इट विल बिकम सेकंड ऑसिलेशनला मग तो काय होईल 360 प्लस 90 होईल आणि डिग्री होईल 360 प्लस and so on for the successive oscillation. आणि फोर्थ जर आपण केस बघितली तर फोर्थ केस काय आहे जेव्हा थीटा इक्वल टू 270 डिग्री असेल बरोबर तेव्हा पार्टिकल जो आहे तो एक्स्ट्रीमली निगेटिव्ह पोझिशनला जात असेल ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन अँड द सेकंड ऑसिलेशन साठी मग सेकंड ऑसिलेशन साठी तर काय होईल 3 थीटा इज इक्वल टू हा त्याचा फर्स्ट ऑसिलेशन झाला बरोबर कळते हे त्याचं फर्स्ट ऑसिलेशन झालं तर सेकंड ऑसिलेशन साठी 360 प्लस ते 270 होईल 270 डिग्री and for so on successive oscillation. इथं तुमचं फेज इन स्पेस आणि त्याचे चारी पण केसेस झालेत. आता हे केसेस जे आहेत ते खूप सोपे आहेत आणि ह्याला लक्षात ठेवायला पण खूप अत्यंत सोपं आहे. तरी पण ह्याची ट्रिक तुम्ही आपण लक्षात ठेवू शकतो की थीटा जर 0 असेल तर काय होईल थीटा जर 0 असेल तर फेज अँगल जो आहे तो 360 डिग्री असेल आणि तो सेकंड ऑसिलेशनला बिगिन होईल आणि तरी पण मी तुम्हाला ट्रिक देईल नंतर मी तुम्हाला ट्रिक देईल की हे चारही केसेस कसे लक्षात ठेवायचे. तर हे फेज इन स्पेस इथं तुमचं हे संपतं. आता आपण composition of two such SHM having same period and along the same path हे आपण बघूयात.
Now we will see the further. The article is composition of two simple harmonic waves having same period along a same path but different amplitudes and also the initial phases. म्हणजे त्याचं पाथ पिरियड जे आहे ते सेम असणार आहे. दोन कंपोजिशन असणारे दोन सिंपल हार्मोनिक आपण घेतलेत वेव्ह आहेत आपल्याकडे वेव्स आणि त्याचं पाथ सेम आहे, पिरियड पण सेम आहे, पण डिफर काय होतं ॲम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेजेस. तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला आपण लर्न केलेलं आहे की डिस्प्लेसमेंट ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, x इज इक्वल टू काय आहे, x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. तसं आपण दोन वेव्ह साठी घेणार, तर मग तसं आपण दोन वेव्ह साठी घेतलं x1 इज इक्वल टू a1 sin ओमेगा t प्लस फाय वन. मग x2 साठी x2 इज इक्वल टू a1 a2 इथे a1 होतं ह्यासाठी, मग a2 sin ओमेगा 2 sin ओमेगा t प्लस फाय 2. आता आपल्या ह्याला ऍड करायचं x इज इक्वल टू x1 प्लस x2. ओके, मग फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, साइन ए प्लस बी चा साइन ए कॉस बी प्लस साइन ए कॉस बी. त्या ह्या फॉर्म्युल्यानुसार मग आपण इथे ऍड केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, काय मिळेल ए वन. आपण आता सुरुवातीला फर्स्ट हे इक्वेशन लिहून घेऊयात कारण आपल्याला त्याच्यात ऍड करायचं आहे. तर एक्स काय आहे आपल्याकडं, एक्स हे आहे, हे एक्स आहे आपल्याकडं, एक्स a1 sin ओमेगा t प्लस फाय वन प्लस a2 sin ओमेगा t प्लस फाय टू. मग a1 sin ओमेगा t इंटू फाय वन cos ऑफ फाय वन, ओके, प्लस cos ओमेगा t इंटू sin फाय वन प्लस a2 इंटू sin ओमेगा t प्लस cos of phi 2 प्लस cos of ओमेगा t प्लस इंटू प्लस cos ओमेगा t इंटू sin phi 2. म्हणजे a1 आपण a1 जे आहे ते आपण एकीकडे घेतलं आणि मग हे आपण a2 ची व्हॅल्यू टर्म्स इकडे घेतल्या. या फॉर्म्युल्यानुसार आपण सॉल्व केलं आणि मग पुढे काय येईल, a1 sin ओमेगा t into cos 1 cos of phi 1 plus a1 cos of omega t into phi 2 plus आता ह्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं a2 sin omega t into phi 2 cos of phi 2 as it is आणि मग ह्या ब्रॅकेटला आपण आता मल्टिप्लाय करणार a2 cos of omega t into sin phi 2. बरोबर. आता आपण काय करणार आहे, एक कॉमन काढून घेणार आहे. काय कॉमन काढणार आहे आपण, sin ओमेगा टी कॉमन काढणार, a1 मग काय राहणार कॉमन काढल्यावर sin a1 cos of phi 1 प्लस a2 cos of phi 2 कॉमन sin ओमेगा टी आणि मग प्लस a1 sin phi 1 बरोबर. a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 cos of omega t. ओके, आता पुढे आपण सॉल्व करूया. मग पुढे काय सॉल्व करणार आपण, कंपोजिशन साठी आपल्याला माहिती आहे की what we know that
a1 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 a2 phi1 phi2 a1 a2 phi1 phi2 हे काय आहेत कॉन्स्टंट्स आर these are constants. Okay, these are constants. Okay, then we can write as any variable I can take. R is suppose I am taking R cos of delta is equal to a1 a1 cos of phi1 plus a2 जेव्हा जेव्हा आपण फेज फेज इन स्पेस फेज स्पेस किंवा फेज इन सिंपल हार्मोनिक मोशन आपण जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला 90 होतं नाही आणि एका डायरेक्शनला मी 180 सांगितलं होतं सॉरी तिथं चुकलं तिथं 270 आहे 270 डिग्री आहे ते तुम्ही करेक्शन करून घ्या ओके आणि आपलं इक्वेशन 1 जे आहे ते आता इक्वेशन 1 झालेलं आहे a1 cos of phi1 plus a2 cos of phi2 sin omega t आणि मग a1 sin psi1 plus a2 sin psi2 cos of omega t आता हे कॉन्स्टंट्स आहेत तर आता आपण लिहूयात r sin इथे राहिले cos of phi2 आणि इथे राहिले sin phi1 plus a2 sin phi2 तर आता हे इक्वेशन नंबर झाले 2 आणि हे इक्वेशन नंबर झाले 3 बरोबर आता इक्वेशन 1 वरून आपल्याला काय मिळतं फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वरून काय भेटतं आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1 x is equal to r plus r इथे राहील sin okay then further we will solve now your equation 1 was x is equal to a1 cos of phi1 check the equation 1 okay what it was x is equal to a1 cos of phi1 plus a2 cos of phi2 into
common sine omega t plus a1 sine phi 1 plus a2 sine phi 2 into cos of omega t was common. This was the equation 1. Then we know that a1 a2 and a1 a2 and del a1 a2 and phi 1 phi 2 are the constants. So now I can take any variable. That I have taken the variable r cos of del. We can call it delta also. R cos delta is equal to a1 cos of phi 1 plus a2 cos of phi 2. And for second, r sin delta is equal to a1 sin phi 1 plus a2 sin phi 2. Okay, and from equation 1 we know that x is equal to r cos delta sin omega t plus r sin delta cos of omega t. Okay, which is equal to r into sin omega t into cos of delta plus cos omega t r sin delta. Okay, and then this will be equal to r sin omega t plus delta. This is the superposition equation. Okay, this is the superposition equation. And first, now we have to add and subtract the equation number 2 and 3. This equation we have to add and subtract. Then what we will, this will be the equation. R is equal to under root of r sin delta the whole square plus r sin. Okay, then further it will be, are you getting? Then r sin delta the whole square plus r of cos of delta the whole square. Then r square is equal to a1 square plus a2 square plus twice a1 a2 into cos of phi 1 into cos minus cos of phi 2. Then after this, solving this, we will get under root of a1 square plus a2 square is plus a1 twice a1 a2 cos of phi 1 phi 2. Okay, this will be the equation number 4. Then further we will see the initial phase. What is how the initial phase is calculated. Now this r sin theta and r cos theta not delta, r sin delta and r sin cos delta is equal to a1 sin phi 1 plus a2 sin phi 2. Then a1 sin, this will be sin. Okay, this is the sin phi 2 phi 2, and then a1 cos of phi 1 plus a2 cos of phi 2 is equal to a1 sin upon cos is equal to tan, so it will become tan, and then this term will be as it is. So this is the initial phase. Now we will see the cases of this. Now we will see the three cases of the composition of two SHM. First case is when phi 1 minus phi 2 is 0. Okay, what is that? Phi 1 minus phi 2 is equal to 0. Then cos of phi 1 minus phi 2 will also be equal to 1 at that time. Then the equation will be formed as a square minus a plus b the whole square, and then it will be the equation will be under root of a1
a1 square plus b1 square. After solving that, we will get the value of r is equal to twice a. Okay, and if a1 is equal to a2 is equal to a, then r is equal to twice a. Okay, next case is when phi 1 minus phi 2 is 90 degree is equal to 90 degree. Sorry, here is equal to 90 degree, and phi 1 cos of phi 1 minus phi 2 is 0. Then solving the equation of r, we get the value of r is equal to twice a. Okay, how the value of this r twice a and r under root twice a, you can see in your textbook how it is solved. I have written directly. Okay, and third case is phi 1 minus phi 2 is 180 degree, and cos of phi 1 minus phi 2 is equal to minus 1, then r is equal to 0. For remembering this all the cases, the trick is if r is equal to if theta is equal to 0, then r is equal to twice a, and if theta is equal to 90 degree, then r is equal to under root twice a, and if theta is equal to 180 degree, then r is equal to 0. This is the trick for remembering these three cases. So composition of two simple harmonic waves we have completed, and also we have completed the previous articles. Now we will see what is the energy of a particle. Now we will see what is the energy of a particle performing the SHM.